त्यांचं मनोगत व्यक्त केलं. सर्वांना जय भाऊराय. जय भाऊराय. महाराजांच्या या चित्रफतीच्या कार्यक्रमाला, महाराजांच्या या म्हणजे खऱ्या उपस्थितीला म्हणायचं की नाही म्हणायचं अशा भावमय वातावरणामध्ये हा मोठा प्रश्न आहे. महाराजांच्या सदैव असलेल्या या उपस्थितीला उपस्थित सर्व नगरसेवकांना, सर्व वरिष्ठांना आणि या कार्यक्रमाला आयोजित करणाऱ्या सर्व संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जमलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो, सर्वांना माझा जय भाऊराय. खरं तर या कार्यक्रमामध्ये आम्ही एक ॲक्सिडेंटल गेस्ट आहोत, पण आपल्यासमोर अशा भावपूर्ण कार्यक्रमामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त झाली आहे, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आम्ही सिरसिल्ला दादांसोबत गौमातेच्या एका अभियानासंबंधित भेटायला आलो होतो. दादा म्हणले की आपल्या सनातनमध्ये जे 3 पाऊल आहेत, एक म्हणजे आपले शास्त्र जे तुम्ही सगळं आता काम करताय, दुसरं म्हणजे जन्म पुनर्जन्म ज्याच्या आधारावरती आपण आपली सगळी जीवनशैली जगतो. पाप करू नको, परत फेडायला यावं लागेल, हे आपल्या दिवसात एकदा तरी तोंडात येतं आणि आपण त्याला जगतो. आणि तिसरं पाय म्हणजे आपली गौमाता, जी हळूहळू थोडी थोडी लुप्तप्राय होत चालली आहे, पण आपल्या मंदिर मठांच्या माध्यमातून ती अजूनही जपली जात आहे. पण भारतभराच्या संतांचं हे म्हणणं आहे आणि नक्कीच भाऊ महाराजांचं पण हे म्हणणं असावं की गौमातेचं काम हे आपल्या समाजाकडून, आपल्या लोकांकडून हे थोडंसं अलगद सुटलेलं काम आहे आणि जोपर्यंत त्याला आपण पार लावणार नाही तोपर्यंत आपण हिंदू म्हणून खूप प्रखरपणे जगू शकणार नाही. आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं मूळ गौमाता आहे. याचे अनेक दाखले आहेत. प्रभू भगवान श्री रामचंद्र, प्रभू भगवान श्री कृष्णचंद्र यांच्या फक्त यांच्यापर्यंतच नाही तर यांच्या परंपरांना आपण वर स्क्रोल करत गेलो, यांना फॉलो करत गेलो तर ह्यांच्या अनेक शेकडो पिढ्यांमध्ये ही परंपरा आपल्याला पाहायला भेटते, जिथे आपल्याला गोव्रती लोक, राजा आणि भगवंताच्या परंपरेमध्ये सगळेजण भेटलेले आहेत. त्या परंपरेमध्ये आपलं सगळ्यांचं थोडंसं काम कमी पडतं आहे. त्यामुळे आजही महाराष्ट्रामध्ये गौमाता ही राज्यमाता होऊन सुद्धा आपल्याकडे स्थिती चांगली नाही आहे, कायदेशीर चांगली नाही आहे. त्यामुळे भारतभराच्या संतांनी, जसं आपण महाराजांना ऐकतोय तसं भारताच्या सर्व संतांनी मिळून हा संकल्प केला आहे की आपल्याला काही करून 2026-27 या वर्षामध्ये गौमातेचं काम करायचं आहे आणि गौमातेला राष्ट्रमाता घोषित करून, गौमातेला योग्य ते सन्मान प्राप्त करून, तिला सुरक्षा प्राप्त करून आपल्याला स्वतःला धन्य करायचं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, हे सगळे इथे आपले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी थांबलेले आहेत. ह्यांचा बळ म्हणजे तुमचा बळ आणि तुमचा बळ म्हणजे एकजूट होऊन संख्याचं बळ. तो संख्येचा बळ गौमातेसाठी कामाला येणार आहे. त्यामुळे संतांनी संकल्प केला आहे की आपल्याला सह्यांची आणि मिसकॉलची मोहीम चालवून शासनाला हे पटवून द्यायचं आहे की या गौमातेच्या विषयासाठी सुद्धा आम्ही एकत्रित आलेलो आहोत. याच्यासाठी आमची निष्ठा कायम आहे. आणि जेव्हा भारताच्या 5700 पेक्षा अधिक तालुक्यांमधून ही आवाज गुंजेल, ती कार्यालयांपर्यंत पोहोचेल, तेव्हा निश्चितरित्या जसं एखादा मुलगा आपल्या बापाचं म्हणजे ते कुर्त्याचं हे ओढून म्हणतो ना, मला हे पाहिजे, ही मागणी जेव्हा आपण शासनाकडे योग्यरित्या लोकतांत्रिक पद्धतीने करू तेव्हा ते निश्चित मान्य करेल. आणि ह्याची सुरुवात म्हणजे ह्या सत्संगाच्या या सगळ्या क्षेत्रांमधून आहे. यामुळे आपण एकत्र येतो. हिंदू समाजाने महाकुंभाच्या प्रयागराजच्या त्या मेळाव्यामध्ये हे दाखवून दिलं की 66 कोटी लोक तिथे जाऊन जेव्हा डुबकी मारू शकत असतील गंगेमध्ये, तर ते निश्चितरित्या इथे बसल्या बसल्या मिसकॉल मारू शकतात, ते निश्चितरित्या इथे बसल्या बसल्या सह्या मारू शकतात आणि आपला सहभाग नोंदवू शकतात. या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर मी उपस्थित राहण्याचं जे प्राधान्य कारण आहे ते म्हणजे हेच आहे. त्यामुळे आपण ज्या शास्त्रांना जगतोय, ज्या जन्म पुनर्जन्माला जगतोय,
त्याला आपण गोमातेच्या निमित्ताने पण जगून त्याच्यावरती ठसा उमटूयात आणि आपल्या सर्वांच्या या एकत्रीकरणाच्या सोहळ्याला जास्त जल्लोषाने साजरा करूयात एवढीच आपल्या सगळ्याकडे विनंती करतो आणि मागणी करतो. मला पुन्हा एकदा इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय भाऊराया, जय श्रीराम. धन्यवाद साहेब.